नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का? कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण यावेळीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर माझा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं लावलं ऐकून म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून जेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते। चला तर मित्रांनो सुरुवात करतो आहे। स्क्रीनवर बघू शकता अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे। गैरव्यवहारामुळे नाईलाजास्तव नाफेडवर ही वेळ आलेली आहे। एकंदरीतच महत्त्वाचे अपडेट आहे कांदा शेतकऱ्यांसाठी आणि एकंदरीतच दोन पैसे शेतकऱ्यांना मिळावं अशी शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा राहिलेली आहे। आणि गेल्या काही वर्षात कांदा खरेदीतील डगाळलेली ही प्रतिमा सुधारण्याचे आवाहन नाफेडच्या व्यवस्थापकांसमोर असेल तर यापूर्वी व्यवस्थापकीय संचालकांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महासंघ व सदस्य संस्थांनी खोली आभास पद्धतीने बैठक घेतली होती। मात्र या बैठकीत ज्यांच्याकडे 6000 टन साठवणूक क्षमता आहे अशाच घटकांना कांदा खरेदी देण्याचा मुद्दा बैठकीत चर्चेत आला होता। आणि एकंदरीत खरेदी पूर्ण करायचे असणार आव्हान नाफेडच्या बहुतांश सदस्य संस्थांकडे प्रामुख्याने 5000 टनाच्या जवळपास कांदा साठवणूक क्षमता नाही आहे। या ठिकाणी बघितलं काहीकडे उपलब्ध आहे, मात्र त्या कांदा चाळी जुन्या झाल्या। त्यातच आता काही महासंघ व्यापारी पद्धतीने कामकाज करत आहे, त्यात मोठा गोंधळ आहे। त्याची पुढे घुसखोरी व्हायला नको अशी अपेक्षा आहे। नाफेडच्या माध्यमातून मागील वर्षी जवळपास 22 महासंघांनी कांदा खरेदी केला, मात्र 2.5 लाख टन खरेदीचा लक्ष्याङ्क पूर्ण झालेला नव्हता। यंदा बदल झाल्यानंतर खरेदी बाजार समिती आवारात खुल्या लिलाव पद्धतीने व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांची व लोकप्रतिनिधींची आहे। याचा विचार होणार का हे पाहणे अपेक्षित आहे। धन्यवाद। लाईक शेअर सबस्क्राईब करा।